अंबादास दानवे आपल्यासोबत सध्या आहेत। आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा, कशी तयारी आहे, मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे? मोर्चा इथून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून निघणार आहे आणि गुलमंडीवर जाणार आहे। मोर्चा विराट असेल। मराठवाड्यातल्या प्रत्येक तालुक्यातून गावागावातून शेतकरी निघालेले तासाभरात इथं पोहोचतील। उद्धवजीसुद्धा तासाभरात पोहोचतील आणि हा विराट मोर्चा एक शेतकऱ्यांच्या भावना महाराष्ट्रातील जनतेसमोर आणि सरकारसमोर ठेवेल। कोणकोणत्या प्रमुख मागण्या असतील, काय काय? मागण्या प्रमुख चारच आहे। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, 50,000 रुपये हेक्टरी मदत द्या, पीक विम्याचे निकष जे नव्याने लावले ते पूर्ववत जे आधी निकष होते त्याच्यावरच द्या, आणि सगळ्यात शेवटी पशुधन जे आहे, घरदारं जे पडले आणि पशुधन जे नष्ट झालं त्याच्यासाठी सगळे निकष बाजूला करून जे काही बाजारभाव आहे त्यानुसार या पशुधनाची मदत करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं ते आधी बघा, आणि दुसरं देवेंद्र फडणवीस पण सल्ला देतात, आरसा बघा। वाटतं एकनाथ शिंदे जे आहेत उपमुख्यमंत्री काय, हे उद्धवजींच्या सरकारमधले एक नंबरचे मंत्री होते। त्यांनी काय केलं त्यावेळेस? मंत्र्याचं काम नसतं। आणि याच उद्धवजीनं शेतकऱ्यांची 2 लाखाची कर्जमुक्ती केली। हे जरा एकनाथ शिंदेंना लक्षात ठेवा म्हणा। तुमच्यासारखे नुसते मोठे मोठे टेंडर काढून गुत्तेदारीचे धंदे, दलालीचे धंदे नाही केले। फक्त आज आंदोलन करून थांबणार की आणखी पुढे भूमिका बिलकुल, वेगळी? हे आंदोलनाचा मी तर म्हणेल सुरुवात आहे। आता हे आंदोलन आणखी पुढे जाईल। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत।